नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय आर्थिक पर्यावरण भाग 1 या अभ्यासक्रमातील प्रकरण 3 औद्योगिक पर्यावरण यामधील पहिला जो मुद्दा आहे, भारताच्या औद्योगिक विकासात उद्योगांची भूमिका हा सुरू करणार आहोत. प्रस्तावना. अर्थव्यवस्था कोणत्याही प्रकारची असली तरी त्या अर्थव्यवस्थेचा विकास हा शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या विकासावर अवलंबून असतो. असे असले तरी त्या विशिष्ट अर्थव्यवस्थेची औद्योगिकरणाची स्थिती काय आहे यावर बऱ्याच अंशी आर्थिक विकासाची गती अवलंबून असते. हे आपल्याला अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या विकसित अर्थव्यवस्थांच्या उदाहरणावरून सांगता येते. औद्योगिक विकासाचा वेग जसा जसा वाढतो तसा आर्थिक विकासाचा वेग देखील वाढतो. म्हणून भारत सरकारने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर औद्योगिक विकासासाठी पंचवार्षिक योजनांच्या आणि औद्योगिक धोरणांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतात लोखंड व पोलाद, सिमेंट, साखर, कापड, अभियांत्रिकी, रासायनिक, माहिती तंत्रज्ञान, लघु व कुटीर उद्योगांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. भारताच्या आर्थिक विकासातील उद्योगधंद्यांची भूमिका पुढील प्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येते. यामधील पहिला मुद्दा आहे आर्थिक विकास. देशाच्या दरडोई आणि राष्ट्रीय उत्पन्नात दीर्घकाळात सातत्यपूर्ण वाढ होत असेल तर त्या वाढीला आर्थिक विकास असे म्हटले जाते. औद्योगिकरणाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास साधता येतो. अर्थव्यवस्थेतील निरनिराळ्या वस्तू व सेवांचे उत्पादन वाढविण्यासाठी औद्योगिकीकरण आवश्यक आहे. औद्योगिक विकासातून रोजगार निर्मिती होते, लोकांचे दरडोई उत्पन्न वाढते. यामुळे दारिद्र्याची समस्या सोडविणे काही प्रमाणात शक्य होते. उत्पन्नातील वाढीमुळे बचतीचा दर वाढून गुंतवणुकीचे प्रमाण वाढते. यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळते. या सर्व प्रक्रियेतून देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळून आर्थिक वृद्धीचे ध्येय गाठणे शक्य होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेती विकास. शेती व उद्योग ही दोन्ही क्षेत्रे अर्थव्यवस्थेमध्ये परस्परावलंबी व परस्पर पूरक आहेत. आर्थिक विकासासाठी या दोन्ही क्षेत्रांची गरज असते. औद्योगिक विकासामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होते. ग्रामीण भागात शेतमालावर प्रक्रिया करणारे छोटे मोठे उद्योग उभे राहतात. तसेच कृषी संसाधनांचा पुरवठा करणारे उद्योग, उदाहरणार्थ यंत्रसामग्री, अवजारे, खते, जलसिंचनासाठी लागणारे साहित्य, कीटकनाशके यांची कृषी क्षेत्राकडून मागणी वाढते. कृषीचा आणि पर्यायाने उद्योगांच्या विकासाला त्यामुळे चालना मिळते. याबरोबरच दुसरीकडे औद्योगिक विकासामुळे या क्षेत्रातील कामगार, मालक या वर्गाकडून कच्च्या मालाबरोबरच अन्नधान्य, कडधान्ये, फळे, भाजीपाला यांची मागणी वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. कृषी अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त लोकसंख्येचा मोठा भार असतो. औद्योगिकरणामुळे कृषीतील अतिरिक्त लोकसंख्येचा भार कमी होण्यास मदत होते. लोकांना औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतात. थोडक्यात औद्योगिकरणामुळे कृषीचा विकास होतो. तिसरा मुद्दा आहे भांडवल निर्मितीत वाढ. औद्योगिकरणाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे उत्पादनात वाढ झाल्याने लोकांची बचत प्रवृत्ती वाढते. यातूनच भांडवलाची उभारणी होते. बँका व वित्तीय संस्था लोकांच्या बचती गोळा करून औद्योगिक क्षेत्राला भांडवलाचा पुरवठा करतात. यामधून भांडवलाची टंचाई दूर होण्यास मदत होते. बचत वाढल्याने बँकांचे व्याजदर कमी होऊन उत्पादन खर्चात घट होते.
नफ्याचे प्रमाण वाढते. वाढता नफा मिळवण्यासाठी उद्योजक नवीन गुंतवणूक करण्यास प्रेरित होतात. यातून भांडवली वस्तूंची मागणी वाढून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. आपल्याला चौथा जो मुद्दा बघायचा आहे औद्योगिकरणाचं महत्त्व सांगणारा, तो म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनातील योगदान. औद्योगिकरण आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन, त्याला आपण GDP असं म्हणतो, यामध्ये घनिष्ठ संबंध आहे. औद्योगिकीकरणामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन दरडोई उत्पन्नात वाढ होते. लोकांचे राहणीमान उंचवण्यास मदत होते. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील औद्योगिक क्षेत्राचा वाटा वाढत असल्यास आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होते. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात औद्योगिक क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये फक्त 13.30% एवढा होता. त्यात 1980-81 मध्ये 23.70% आणि 2016-17 मध्ये 25.20% अशी वाढ झाली. प्राध्यापक राजेश शुक्ला आणि KA सिद्दीकी यांनी भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील ग्रामीण भागातील औद्योगिक क्षेत्राच्या योगदानासंबंधी एक संशोधन केले. त्यांच्या निष्कर्षावरून 1970-71 ते 2007-08 या काळात भारताच्या ग्रामीण भागातील राष्ट्रीय उत्पन्नात औद्योगिक क्षेत्राचे योगदान 11.30% वरून 29.60% वाढले. याचाच अर्थ भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये उद्योगधंद्यांचा विस्तार आणि विकास झाला आहे असे आपल्याला म्हणता येते. यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे रोजगार निर्मिती. भारतासारख्या अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या देशात बेरोजगारीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. भारतात जलद गतीने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे काम करण्यास सक्षम असणाऱ्या सर्वांनाच रोजगार मिळत नाही. औद्योगिक विकासाच्या माध्यमातून ही समस्या सुटण्यास मदत होते. औद्योगिक प्रगतीमुळे देशातील विविध भागात छोटे मोठे उद्योगधंद्यांचा विकास होतो. त्यामध्ये कामगारांची मागणी वाढते. त्यामुळे रोजगारात वाढ होऊन बेरोजगारी कमी होण्यास मदत होते. भारतात औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचे आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ 2016-17 मध्ये भारत सरकारने केलेल्या उद्योग वार्षिक पाहणी अहवालानुसार भारतातील उद्योगाने 149.10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. लघुउद्योग क्षेत्राने देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केल्याचे आपल्याला दिसून येते. शेती क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारं क्षेत्र म्हणजे लघुउद्योग क्षेत्र आहे. सहावा मुद्दा आपल्याला औद्योगिक विकासाचे महत्त्व सांगणारा जो पाहायचा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ. उद्योगांचा विकास आणि विदेश व्यापार यामध्ये जवळचा समसंबंध आहे. औद्योगिकीकरणामुळे व्यापारात वाढ होऊन आर्थिक विकासाचा वेग वाढतो. भारतासारख्या विकसनशील देशाचा विदेश व्यापार अजूनही अतिशय कमी आहे. आयात जास्त आणि निर्यात कमी, यामुळे भारताचा व्यवहार तोल बिघडत आहे. विदेश व्यापारात तूट निर्माण होत आहे. सतत वाढत जाणाऱ्या आयातीमुळे मौल्यवान परकीय चलन खर्ची पडत आहे. देशातील औद्योगिक विकासामुळे उद्योगधंद्यात विविध वस्तूंचे उत्पादन वाढते. तसेच आयात पर्यायीकरणाचे धोरण राबवून आयात मालाला पर्यायी वस्तूंचे देशातच उत्पादन करता येते. औद्योगिक वस्तूंची विविध देशांकडे निर्यात करून परकीय चलनाची प्राप्ती करता येते. भारताच्या एकूण निर्यातीमधील औद्योगिक निर्यातीचे प्रमाण 1991-92 मध्ये 73.60% एवढे होते.
त्यात 2001-2 मध्ये 76.15% अशी वाढ झाली. त्यानंतर मात्र त्यात घट होत जाऊन 2017-18 मध्ये हे प्रमाण 63.25% एवढे झाले असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारताच्या एकूण निर्यातीतील हे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. यानंतर आपल्याला उद्योगधंद्यांचे महत्त्व किंवा भूमिका स्पष्ट करणारा 7वा मुद्दा अभ्यासायचा आहे, तो म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास. वाढत्या औद्योगिकरणामुळे वाहतूक, दळणवळण, बँका व वित्त संस्था, वीज, व्यापार यांचाही विकास देशात मोठ्या प्रमाणात झाला आहे. पायाभूत क्षेत्रातही रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होऊन शेती, उद्योग व सेवा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळण्यास मदत झाली. या सर्व प्रक्रियेतून आर्थिक विकासाचा वेग वाढण्यास औद्योगिकरणामुळे भारतात मदत झाल्याचे दिसून येते. 8वा मुद्दा आहे समतोल प्रादेशिक विकास. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर भारतातील सर्वच घटक राज्यांचा विकास आपल्याला सारख्याच प्रमाणात झालेला दिसून येत नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, नवी दिल्ली, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झाल्याचे दिसून येते, तर बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ईशान्य भारतातील विविध घटक राज्ये यामध्ये त्रिपुरा असेल, मणिपूर असेल, सिक्कीम असेल, आसाम असेल या घटक राज्यांमध्ये विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही. कारण भारतातील सर्व राज्यांमध्ये नैसर्गिक संसाधने, पाऊस, हवामान यामध्ये भिन्नता आढळून येते. यामुळे सर्व राज्यात शेतीचा विकास होऊ शकत नाही. राज्यांमध्ये आर्थिक विकासाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात असमतोल आहे. लघु उद्योग, कुटीर उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, हस्तोद्योगांना प्रोत्साहन देऊन मागासलेल्या राज्यांचा विकास साधने औद्योगिकरणामुळे शक्य आहे. औद्योगिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मागासलेल्या भागात नवे उद्योग सुरू होऊन समतोल विकासाचे उद्दिष्ट काही प्रमाणात भारतामध्ये साध्य होण्यास मदत झाली आहे. त्यानंतर 9वा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे सरकारच्या उत्पन्नात वाढ. उद्योगधंद्यांच्या विकासामुळे सरकारला महामंडळ कर, सीमाशुल्क, वस्तू आणि सेवा कर यासारख्या करांपासून मिळणाऱ्या महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. याबरोबरच सार्वजनिक उद्योगांचा नफा, निर्गुंतवणूक यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात देखील भारतामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्यानंतर वरील मुद्द्यांव्यतिरिक्त औद्योगिकरणाची भूमिका किंवा उद्योगधंद्यांची भारतीय अर्थव्यवस्थेतील भूमिका स्पष्ट करताना इतरही काही मुद्द्यांचा विचार करावा लागतो. यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त वापर, बाजारपेठांचा विकास, स्वयंनिर्भरता व स्वावलंबन इत्यादी दृष्टीने उद्योगांनी भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिल्याचे दिसून येते. वरील विश्लेषणावरून भारताच्या आर्थिक विकास प्रक्रियेत औद्योगिकरणाने म्हणजेच उद्योगधंद्यांनी महत्त्वाचे योगदान दिल्याचे स्पष्ट होते. उद्योगधंद्यांच्या विकासामुळे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली आहे, दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे, देशामध्ये रोजगार निर्मिती होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. औद्योगिक विकासामुळे भारताच्या विदेश व्यापारात वाढ होऊन परकीय चलनाची प्राप्ती झाल्याचे दिसते. बेकारी व दारिद्र्य निर्मूलन होण्यास मदत झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर समतोल प्रादेशिक विकास यासारखे अनेक फायदे भारताला झाल्याचे दिसून येते. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन म्हणून आपण उद्योगधंद्यांचा विचार करू शकतो, औद्योगिक क्षेत्राचा विचार करू शकतो. धन्यवाद.